आणखी एक महत्त्वाची बातमी, छत्रपती शिवाजी पार्क परिसरात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण आहे। या संदर्भात मोठी बातमी आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात बंदोबस्त वाढवलेला आहे। रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झालेली होती। फॉरेन्सिक टीमकडून रंगाचे नमुने हे गोळा करण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय काल जी घटना घडली त्यानंतर आता प्रशासन सतर्क झालेलं आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण पाहतोय की मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा होता या पुतळ्याच्या ठिकाणी पोलिसांकडून खरं तर खबरदारी घेतली जाते, कारण की या अगोदर शिवसैनिकांकडून सांगितलं जात होतं की या पुतळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असायचा, परंतु सीसीटीव्ही लावल्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे तो काल नव्हता, असं या सर्व शिवसैनिकांचं म्हणणं होतं। त्यानंतर खबरदारी म्हणून जे आहे ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जो मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने काल घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का नाही असा सवाल जो आहे तो शिवसैनिकांकडून आणि वरिष्ठ नेत्यांकडून देखील उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांकडून खबरदारी म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काल आपण जर पाहिलं गेलं तर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र शिवसैनिक जे आहे ते शिवसैनिकांना आवाहन केल्यानंतर शिवसैनिक शांततेत होते, परंतु पुन्हा एकदा अशी कोणती घटना घडू नये। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या परिसरात बंदोबस्त आता वाढलाय।